संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहावे हा प्रश्न प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला। त्याचप्रमाणे मीरा भाईंदर येथील घोडबंदर किल्ल्यावर शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मंजुरी मिळाली होती, हे काम केव्हा सुरू होणार याबाबत प्रश्न सभागृहात उपस्थित केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरच्या बाबतीतली घोषणा केली, परंतु 3 वर्षापूर्वी आम्ही स्वतः तिकडे गेलो होतो। त्या वाड्यामध्ये तेवढी जागा नाही, त्या गावात तो वाडा आहे। तर त्यावेळेला आम्ही एक विनंती केली होती आणि कलेक्टरांनी देखील त्या बाबतीतला प्रस्ताव सन्माननीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून पाठवला होता की ज्यामध्ये 100 एकर जागा तिथे एक्वायर करावी आणि तिथे छत्रपती शंभूराजांचं स्मारक आणि थीम पार्क तिथे उभं करावं आणि त्या बाबतीतली कारवाई तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश देऊन करावे, हा एक पहिला प्रश्न। दुसरं, मीरा भाईंदरमध्ये घोडबंदर किल्ल्यावरती शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मंजुरी मिळाली होती। गिरीश महाजन साहेब त्या टायमाला पर्यटन मंत्री होते, त्याची देखील मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीने दिलेली होती। तरी त्याचं काम आपण कधी चालू करणार आणि या दोन्ही विषयाचा जो टाइमलाईन आहे तो किती काळात आमच्यापर्यंत पोहोचेल याची माहिती आम्हाला सभागृहाला द्यावी। सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य लाड साहेबांनी जे सांगितलं की जे कोकणामधलं सरदेसाई यांचा जो वाडा संगमेश्वरचा आहे त्या ठिकाणी नुकतंच आमचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब त्या ठिकाणी गेलेले होते, त्यांनी तिथं प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे। या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाने आताच आदेश दिलेले आहेत की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं सुद्धा यथोचित स्मारक ज्या ठिकाणी त्यांना धोक्याने कैद केलं गेलं त्या ठिकाणी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या विभागामार्फत ताबडतोब त्याची स्थळ पाहणी केली जाईल आणि जागा कमी पडत असेल आणि लोकसंमतीने जर जागा देत असतील तर जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा आमचा विभाग त्या ठिकाणी पुढाकार घेईल आणि जागा मिळवायला अडचण असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून जागा अधिग्रहित करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल। नंबर 1, आणि घोडबंदर किल्ल्यावरच्या या ठिकाणी आराखड्याचा जवळपास 53,83,00,000 रुपयाचा आराखडा हा घोडबंदर किल्ला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या बाबतीत सुद्धा सन्मान्य सदस्यांना बरोबर घेऊन लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल।